खासदार संजय दिना पाटलाची पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, परत आला तर मारून टाकेन, मुजोर संजय पाटलाची पत्रकारांना थेट धमकी। घालतात आहे काय बोलू दे, अरे काय बोलू द्यायचं आणि येऊ नका माझ्याकडे, काय घ्यायला आला तर मारणार होता। तुम्ही दिली बरोबर, रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार। मी बोलतोय ते रेकॉर्ड करा, कमिशनरला दाखवा, उगाच डोक्यात जाऊ नका, पोलिसांसमोर संजय पाटलाकडून पत्रकारांना धमक्या। सत्तेत गेल्याच्या 48 तासातच फुटेर खासदार संजय दिना पाटलाची मगरुरीची भाषा, फुटल्यानंतर मिळालेल्या सुरक्षा पत्रकारांना धमक्या देण्यासाठी दिली आहे का, असा सवाल उपस्थित। विजय मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून संजय पाटलाचा निषेध, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार पत्रकार संघटना आक्रमक, तर मगरूर संजय दिना पाटलाच्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांचा बहिष्कार। संजय दिना पाटलाच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांकडून तीव्र नाराजी व्यक्त, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये चर्चा, संजय पाटलासह मगरूर नेत्यांना समज द्या फडणवीसांची नाराजी। पत्रकारांची भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, संजय दिना पाटील मला बोलले, संजय दिना पाटलांना दिलगिरी व्यक्त करायला सांगितलंय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं संजय दिना पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। नीच काय काय बोलतायत तेही आपण पाहिलेलं आहे, याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे। त्या पत्रकारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये कुठलाही राग नाही। महाराष्ट्रात हत्या खंडणीला ऊत, सरकारचं या अपप्रवृत्तीनं संरक्षण, संजय राऊतांचा आरोप, तर संतापून एखादा शब्द निघणं आणि धमकी देणं यातला फरक कळत नसेल तर SIT नेमा, राऊतांचा हल्लाबोल, खुलेआम धमकी देत असेल तर कारवाई करावी, राऊतांचं भाष्य। हत्या खंडणी याचा ऊत आले, याचं कारण सरकारचं या सगळ्या अपप्रवृत्तींना संरक्षण आहे। पळपुट्या खासदाराकडून पत्रकारांना धमकी, मिंधेंच्या टोळीची संस्कृती जगात समोर येते, यांना लाईनवर आणणार की नाही, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल, तर ते लोकप्रतिनिधी राहिले नाही, मिंधे प्रतिनिधी झाले, असाही टोला। ते आता मिंदे प्रतिनिधी झालेले आहेत, लोकप्रतिनिधी राहिले नाहीयेत। त्यांनी हिंमत असेल एवढं काय ना की शिवीगाळ करतायत, धमक्या देत आहेत, एवढे सगळे दादागिरीचा आव आणत आहेत। मी एवढंच विचारत आहे, थोडी जरी हिंमत आणि लाज असेल ना तर आज खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुका भाजपच्या चेहऱ्यावर किंवा मिंदेंच्या चेहऱ्यावर लढून दाखवा। पत्रकारांवर हल्ले होत आहेत, महाराष्ट्रात पत्रकार सुरक्षित नाहीत, नाना पटोलेंची संजय दिना पाटलांवर टीका, सरकारने यात लक्ष घालावं, नाना पटोलेंची मागणी, संजय दिना पाटलांच्या डोक्यात सत्तेची नशा गेली, तात्काळ माध्यमांची माफी मागा, विजय वडेट्टीवार यांची मागणी। बघा, महाराष्ट्रातलं जे काही संस्कृती होती ती संस्कृती लयास नेण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलेलं आहे आणि त्याचेच परिणाम आपण पाहतोय। सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर याच्या डोक्यात सत्तेची नशा गेली आणि त्या नशेमध्ये हा व्यक्ती बरडतो आहे। आता पाहूया संजय दिना पाटलांनी जी अरेरावी केली त्यानंतर काय काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। संजय दिना पाटलावर फुटीच्या पैशांची धुंदी, शिंदेच्या खासदार फडणवीसांच्या खात्याला आव्हान देत आहेत, सुषमा अंधारेंकडून संजय दिना पाटलांचा समाचार, तर लोकप्रतिनिधींनी कसं वागलं पाहिजे, 2 दिवसात सत्तेत गेल्यानंतर तुमच्या भाषेत बदल झाला, आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया। कुठल्या कमिशनरकडे जायचंय तिथे जा, कुणाकडे जायचंय ते जा, म्हणजे संजय दिना इतके भारी झालेले आहेत की ते कमिशनरला सुद्धा जुमानत नाही। देवेंद्रजींच्या खात्यातल्या अधिकाऱ्यांना शिंदेचे खासदार सर्रासपणे त्यांची अब्रू काढतायत, अधिकाऱ्यांना कसपटा समान लेखलं जाते, यावर गृह खात्याची भूमिका काय आहे? आमची भूमिका आहे की सरकारनं आधी स्पष्ट करावं, असा कुठला त्यांना धोका होता की त्यामुळे सुरक्षा द्यावी लागली, आणि मग तुम्ही त्यांना सुरक्षा सर्वसामान्य माणसं, विरोधी पक्षातले कार्यकर्ते आणि पत्रकार यांना धमकवण्यासाठी दिली का, याचं स्पष्टीकरण सरकारने देणं गरजेचं आहे। अशी शिवीगाळ करणं चांगलं नाही, संजय दिना पाटलांनी माफी मागावी, बच्चू कडूंची शिवीगाळावर प्रतिक्रिया, तर संजय दिना पाटील सभ्य व्यक्ती, प्रकाश सुर्वे यांची सर्वसारव। आवाज त्यांनी केले असेल, त्यांनी अशी जे काही भाष्य केली त्याच्याबद्दल मी माफी मागतो। पत्रकार हा आरसा आहे, आरसा फोडण्याचं काम संजयजींनी करू नये, चुकून त्यांच्याकडून अशी शिवगाळ झाली असेल तर त्यांनी स्वतः याबाबत माफी मागावी। संजय दिना पाटलांचं वक्तव्य चुकीचं आहे, आमचे वरिष्ठ नेते त्यांना नक्कीच समज देतील, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। स्तर फार खालावत चाललेला आहे,
अशा पद्धतीने इतक्या खालच्या लेवलला कोणी आजपर्यंत बोलत नव्हतं. पण आता नाही, मला खरंच माहीत नाही, पण नक्की असं असेल तर हे खरंच चुकीचं आहे. असं कोणी बोलता कामा नये. मला वाटतं शिंदे साहेब निश्चित त्यांना समज देतील. अवकातीत रहा, शहांच्या कवचकुंडलावर आम्हाला डिवचू नका, राऊत संतापले. संजय दिना पाटलांनी मारलेले 5 लोक कोण? चौकशीसाठी राऊतांचं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र. बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याचाही आरोप. मी कुणालाही मारलं नाही, विनाकारण माझ्या तोंडी चुकीचं वक्तव्य टाकू नका, चौकशीसाठी मी तयार आहे, चूक असल्यास पोलीस कारवाई करतील. राऊतांच्या आरोपांवर संजय दिना पाटलांचं उत्तर. पत्र दिलंय, देऊ दे ना, मी पत्र काय द्यायचं, मी खुलेआम बोललोय ना, जे कारवाई करायची पोलीस करतील ना. ज्या पद्धतीने पत्रात उल्लेख केले की तुम्ही जे बोलला आहे त्याच्यावर कारवाई करा, करू दे ना, होऊ दे ना, मी बोललोय, खुलेआम बोललोय ना, कारवाई होऊ दे ना, कारवाई पोलीस करतील. बॉम्बने उडवू देणार नाही, कोणी पोकळ धमक्या देत असेल तर पोलीस कारवाई करतील. मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. कोणाचंही घर बॉम्बने आम्ही उडवू देणार नाही आणि पोकळ धमक्यांना कोणी घाबरूही नये. आणि कोणी धमक्या देत असेल तर त्याला पोलीस योग्य उत्तर देतील. सोलापुरातील पत्रकारांकडून खासदार संजय दिना पाटलांविरोधात निदर्शनं. श्रमिक पत्रकार आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे संजय दिना पाटीलवर कारवाईची मागणी. कारवाई करण्याची मागणी. लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप. मी पत्रकारांसोबत संजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया. पत्रकारांना केलेल्या शिवीगाळीचा केला निषेध. ते अत्यंत गुन्हेगारी प्रवृत्तीची भाषा आहे. ते अत्यंत जीवे मारणं म्हणजे पार्ट 2 आहे गुन्हेगारी संहितेमध्ये आणि त्यामुळं पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करावा. आता बघूया आताच्या घडीच्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. ऑपरेशन टायगर फत्ते करण्यात फडणवीसांची शिष्याई मोलाची. खासदार फोडण्यासाठी शिंदेंनी 5 वेळा भेटी घेतल्या. दिल्लीतून ग्रीन सिग्नल वळवून देण्यात फडणवीसांची मध्यस्थी. सूत्रांची माहिती. ऑपरेशन टायगरवरून आता फडणवीस आणि शिंदेमध्ये श्रेयवाद सुरू आहे का? विजय वडेट्टीवार यांचा सवाल. तर पक्ष वेगळे पण एकमेकांना साथ देणं चुकीचं नाही. योगेश कदम यांची प्रतिक्रिया. टायगर झालं असेल तर दोघांमध्ये कोणी केलं म्हणून स्पर्धा आहे का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यामध्ये श्रेयवादाची लढाई आहे का? नक्कीच आम्ही पार्टीज वेगळे आहोत, परंतु एकमेकांना साधणं काही चुकीचं नाही. फुटीर 6 खासदारांच्या सुरक्षेबाबत एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा. संजय देशमुख आणि संजय दिना पाटील यांच्या सुरक्षेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मागवली माहिती. सूत्रांची माहिती. पक्ष कायम 6 खासदारांसोबत. शिंदेंचं आश्वासन. फुटीर खासदारांचा 85 कोटींचा व्यवहार. खासदारांना 15 कोटी ॲडव्हान्स दिले. संजय राऊतांचा पुनरुच्चार. खासदारकी वाचेल असं वाटत नाही. 10व्या शेड्यूलमध्ये कोणत्याही फुटीला मान्यता नाही. राऊतांचं वक्तव्य. दिल्ली में पहली बार मैंने कहा था कि कल रात को 15 करोड़ वो एडवांस 15 करोड़ दिया. बाद में ये सभी लोगों को जयपुर लेके गए, तब उनको फिर 10 करोड़ दिए. टोटल जो व्यवहार है वो 85 करोड़ का. उद्धव ठाकरेंचा 27 तारखेपासून फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा. ठाकरेंच्या दौऱ्यावरून उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका. ते आधीच दौऱ्यावर गेले पाहिजे होते अशी टीका. दौऱ्यावर निघालेत महाराष्ट्राचे नेते उद्धव ठाकरे, कसं पाहता याकडे? अरे आता ते अगोदरच जायला पाहिजे. मी सगळ्यांना दौऱ्यावर जाण्याचं म्हणजे आता मी जे काय करतो त्याच्यामुळे काही लोक दौऱ्यावर जातात, घरातून बाहेर येतात, रस्त्यावर येतात, दौऱ्यावर येतात. चांगली गोष्ट आहे. शुभेच्छा. ठाकरे कुटुंबियांविषयी माझी नाराजी नाही. फुटीर खासदार संजय जाधव यांची प्रतिक्रिया. तर बदलत्या परिस्थितीनुसार इच्छा नसतानाही मला ठाकरेंचा पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला असं केलं वक्तव्य. बदलली, राजकारणाच्या काही व्याख्या बदलल्या, बदलत्या परिस्थितीनुसार आपल्याला बदल इच्छा नसताना करून घ्यावा लागला ही पण वस्तुस्थिती आहे. साहेब बी मला समजून घेतील, माझी स्वतःची भावना आहे. त्यामुळे मी ठाकरे परिवाराविषयी बोलण्या एवढा उंचीचा नाही आहे. ज्यांनी आपल्याला इथपर्यंत आणण्यासाठी योगदान दिले त्यांच्याप्रती आम्ही कृतज्ञ आहोत. पुण्यात फुटीर 6 खासदारांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून खासदारांविरोधात आंदोलन. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. आमदार संपर्कात असल्याच्या चर्चांना अर्थ नाही. आमचा एकही आमदार किंवा खासदार फुटणार नाही. शिवसेनेच्या खासदार फुटीनंतर राष्ट्रवादीतही फुटीच्या चर्चांवर शरद पवारांचं उत्तर.
तुतारीचे 5 खासदार राष्ट्रवादीत येऊ शकतात. धर्मराव बाबा अत्राम यांच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंची उपरोधिक टीका. 5 कशाला 8चे 8 खासदार घेऊ. 5 खासदार कोण अत्राम यांनी सांगावं, सुप्रिया सुळेंचं आव्हान. माझ्याचा अंदाज आहे की 5 खासदार येऊ शकतात अशी आपला राष्ट्रवादीमध्ये, आणि त्या दृष्टीने म्हणजे सगळ्यांना कामं करणं गरजेचं आहे. जर पुढे निवडून यायचे असतील तर त्यांना विकासासोबत राहणं गरजेचं आहे. बाबा अत्रामांकडे 5 खासदार कोण आहेत याची माहिती असेल तर त्यांनी नाव सांगावं.